आजच्या राशी भविष्यात तुमचे स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल. सुरू करूया मेष राशीपासून. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते, परंतु तुम्हाला या विषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण धन यासाठीच साठवले जाते की ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमचे मानसिक दडपण कमी करणारा असेल. प्रणिराधनेत गुंतल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. उपाय: तंदूरमध्ये लागलेली गोड पोळी गरिबांमध्ये वाटल्याने आर्थिक स्थिती घनिष्ठ होईल. आता पुढची रास वृषभ रास. उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. वादविवाद, दुसऱ्यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. आज तुमची काही वाईट सवय तुमच्या प्रेमीला वाईट वाटू शकते आणि ते तुमच्याशी नाराज होऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका. आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते. आज तुमचा जोडीदार तुम्हाला त्याची सुस्वभावी बाजू दाखवेल. उपाय: चंद्राच्या प्रकाशात 15 ते 20 मिनिट बसल्याने आरोग्यासाठी चांगले राहील. आता पुढची रास मिथुन रास. तुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. तुमच्या जोडीदाराच्या उबदार प्रेमाच्या कुशीत तुम्हाला आज अगदी राजेशाही वाटेल. उपाय: गरजू किंवा शारीरिकरित्या आव्हान असलेल्या लोकांसोबत आपले अन्न शेअर करून आरोग्यविषयक परिस्थितीत सुधारणा करा. आता पुढची रास कर्क रास. तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. दुसऱ्यावर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे तुम्ही निर्माण कराल. प्रणिराधनेत गुंतल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. कामाच्या ठिकाणी आज तुमचा दिवस आहे. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही म्हणून तुम्ही वेळेचा सदुपयोग करतात, परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकताही असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. उपाय: जेवणामध्ये मधाचा उपयोग केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. आता पुढची रास सिंह रास. आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. मित्रमंडळीसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल, परंतु वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन होईल. तुमचा जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. वैवाहिक आयुष्याचे काही साईड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील. उपाय:
सक्रिय आणि सकारात्मक प्रेम जीवनासाठी काया गायीची सेवा आणि भोजन द्या. आता पुढची रास कन्या रास. योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. दिवसाची सुरुवात जरी चांगली असली तरी संध्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही चिंतित व्हाल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेला दुखवू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतूट आहे. उपाय: तांदूळ किंवा चांदी आपल्या आईकडून घेऊन आपल्या जवळ ठेवल्याने आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल. आता पुढची रास तूळ रास. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पुऱ्या करू शकणार नाही. आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलते. तुम्ही तुमचे ज्ञान व अनुभव इतरांना सांगितलात तर तुम्ही मान्यता पावाल. जे स्वतःला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. तुमचा जोडीदार आज तुमच्या टीनेजमधील काही आठवणींना उजाळा देईल. त्यापैकी काही आठवणी खट्याळ सुद्धा असू शकतील. उपाय: पत्नीसोबत आदर आणि सन्मानपूर्वक प्रामाणिक रहा. याने आर्थिक स्थिती सुदृढ होईल. आता पुढची रास वृश्चिक रास. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आज आर्थिक पक्ष चांगले राहील, परंतु यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो, ज्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला खिन्नता होईल. तुमच्या काहीशा उदासवाण्या वैवाहिक आयुष्यावरून तुमचा जोडीदार तुमच्यावर भडकेल. उपाय: जेव्हाही आपल्या प्रियकर प्रियसीला भेटाल तेव्हा एक पांढरे फूल नक्की द्या. याने लव्ह लाईफ छान चालेल. आता पुढची रास धनुरास. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे, कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो व चांगली प्रकृती बिघडण्याचा दाट संभव आहे. चढउतारांमुळे फायदा होईल. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही, पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते, ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. उपाय: तरुण मुलींना खाण्याच्या वस्तू वितरित केल्याने कौटुंबिक आयुष्यातील आनंद वाढेल. आता पुढची रास मकर रास. तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून नाते घट्ट करा.
तुमची मुलेही घरातील शांतता, सौहार्द, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील. त्यामुळे तुम्हा उभयतांमध्ये अधिक उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्य तुम्हाला दोघांना अनुभवता येईल. जे लोक विवाहित आहे त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. प्रेम आणि रोमांस करताना तुम्ही सीमा गाठणार आहात. उपाय: कपाळावर केशरचा टिळा लावणे आरोग्यासाठी शुभ असेल. आता पुढची रास कुंभ रास. उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खास करून पार्टीमध्ये, त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. आपल्या वर्तनामुळे आपल्या कुटुंबियांना मान खाली घालावी लागेलच, पण आपल्या नातेसंबंधात बिघाड होऊ शकतो. प्रेमीला आज तुमच्या कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते. ते तुमच्याशी नाराज होतील त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ मागतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे ते नाराज होतात. आज त्यांची ही खिन्नता स्पष्टतेने समोर येऊ शकते. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल. उपाय: योग आणि ध्यानात कुटुंबातील सदस्यांना सामील करा आणि कौटुंबिक संबंधांना घनिष्ठ करा. आता पुढची रास मीन रास. आपले मत मांडण्यास कचरू नका. तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका, अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. स्वतःला व्यक्त होऊ द्या आणि हस्तमुखाने अडचणींचा सामना करा. आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याच्या कारणाने धन खर्च होऊ शकते. आपल्या प्रियजनाबरोबरचे गैरसमज दूर होतील. आजच्या दिवस रोमॅन्टिक असण्याचे संकेत प्रबळ आहेत. कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस रहा आणि निर्भयपणे वावरा. आज तुम्ही जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यात आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल, परंतु त्यांचे खराब स्वास्थ्यामुळे हे होऊ शकणार नाही. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. उपाय: कुठल्याही कामाला बाहेर जाताना डोक्यावर लाल टिळा लावून जाणे आर्थिक पक्षाला घनिष्ठ करेल.